मागील वर्षी 2 जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते. त्यावेळी होणाऱ्या घडामोडींच्या वेळी आमदार आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाही. नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती. तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे, असे सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळेंच्या मंत्रिपदाबाबत झालेल्या घडामोडींबाबत केले. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 23 रोजी कृष्णाई बँक्वेट हॉल कोपरगाव येथे पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, युवक जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, कोपरगाव शहर अध्यक्ष सुनील गंगुले, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मस्के, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे, जिल्हा सरचिटणीस मधुकर टेके, जिल्हा सचिव विठ्ठलराव आसने, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, धोंडीराम वक्ते, युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, अकोले युवक तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संदीप चोरगे, कैलास बोरुडे, श्रीरामपूर शहर अध्यक्ष अभिजित लिप्टे, श्रीरामपूर युवक अध्यक्ष तौफिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बनवलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे धोरण आहे, 1 बूथ आणि 10 यूथ, हे जे धोरण पक्षाने केलेलं आहे, तर सूरज भाई आपल्याला सांगू इच्छितो की याची अंमलबजावणी आमचे लाडके आमदार आशुतोष दादांनी ही पूर्ण स्वतः लक्ष घालून जातीने चालू केलेली आहे. आणि त्याचं खरं म्हणजे सांगायचं की मी दादांनी जे नियोजन केलेलं आहे 1 बूथ 10 यूथ, याचं नियोजन करताना दादांनी ती सुरुवात मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने माझ्याच घरी सुरुवात केली आणि ते धोरण राबवलेलं आहे. आपल्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे 1 बूथ 10 यूथ. त्याचप्रमाणे गाव तिथं शाखा आणि घर तिथं झेंडा, असं हे आपले अनेक धोरणं आपल्यासाठी पक्षाने आणलेले आहेत. ते तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्याला आहे. आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायची असेल तर आपल्याला एक जीवाने एकजुटीने सगळ्यांना काम करावं लागेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की हल्लीच्याच काळामध्ये म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे सूरज भैया की बऱ्याच वर्षापासून जो प्रश्न आमचा प्रलंबित होता, युवकांसाठी खरोखर त्याची गरज होती, असा MIDCचा प्रश्न माननीय आशुतोष दादांनी स्वतः जातीने लक्ष घालून आणि 2019च्या इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे. आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी कोपरगावसाठी स्वातंत्र्य अशी MIDC माननीय आशुतोष दादांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली इथं मंजूर करून आणलेली 600 एकराची ही MIDC कोपरगावच्या युवकांसाठी एक खरोखर मोठं माध्यम होईल, ज्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल. जे नवीन व्यवसाय करू इच्छिता अशा सर्वांना तिथे जागा उपलब्ध होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये आशुतोष दादांच्या माध्यमातून आम्ही युवकांसाठी रोजगार मेळावा सुद्धा इथं आयोजित करणार आहोत. जे धुळगाव म्हणून आमच्या गावाचं नाव होतं त्याच्या कायापालट करण्याचं काम हे आशुतोष दादांनी केलं. मागच्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 2,900 म्हणजे 3,000 कोटीचं काम या कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि खरोखर ही एक गर्वाची बाब आमच्या सर्वांसाठी आहे. तसेच रोजगारांचा विचार म्हणजे आमचे आमदार हे स्वतः युवक असल्या कारणाने एक युवकांना काय अडचणी असतात हे सगळे अडचणी त्यांना तंतोतंत माहिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आशुतोष दादांच्या माध्यमातून जवळजवळ 60 ते 70 कोटीचे व्यापारी संकुल या कोपरगाव शहरामध्ये निर्माण केले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून
इथं जे व्यवसाय करू इच्छिता अशा युवकांना इथे एक चांगलं व्यापारासाठी व्यासपीठ व्यापारी संकुलाच्या माध्यमातून आणि आशुतोष दादांच्या प्रयत्नांमुळे इथं उपलब्ध होणार आहे। ही खरोखर एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की असे नेतृत्व आम्हाला मिळालं। सुरज भैया आपण आपला आता पुढे मागे आम्हाला मार्गदर्शन करणार आहात। बरेच वक्ते इथं आहेत। मी फक्त एवढंच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील पक्ष आणि आपण ज्या पद्धतीने मार्गदर्शन कराल आदेश द्याल त्याप्रमाणे आम्ही सर्व एकजुटीने एक दिलाने काम करू आणि आपणास गवाही देतो की नगर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे फार ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदारांपर्यंत जास्तीत जास्त इथून आपला पार्टीसाठी मदत आणि निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या वतीने मी आपणास करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो आणि सुरज दादाला विनंती करतो की 2024चं जे विधानसभेचं इलेक्शन आहे ते निश्चित आशुतोष दादा हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीये। फक्त आपल्याकडून एवढीच विनंती आणि आपल्याला एवढंच जबाबदारी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ते आमदार झाल्यानंतर आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद इथं द्यावं, या लाल दिवा आमच्या गावाला द्यावा एवढी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबतो। कोणाचं नाव जर चुकीने राहिलं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करू। पुन्हा एवढं सगळं ऐकलं ना आता त्या राजकारणात गेलो म्हणून एक कोटी कळाले रिचेक करून पडलो असतो। एवढं सगळं निधी आलाय हा विकासासाठी आलाय तो अजितदादामुळे आलाय आणि अजितदादांबरोबर आपण सगळेजण का आहेत। मी चॅलेंजवर सांगतो महाराष्ट्रात एवढा गतीनं काम करणार एवढा पारदर्शक काम करणार एवढा विकासाची दृष्टी ठेवून काम करणार आणि एवढा वेळ काम करणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे अजित पवार आहे आणि म्हणून अजित पवारांबरोबर आपण आहे। मी सगळे जमलात बराच वेळ ऐकून घेतली तर मागून चिठ्ठी आली तुम्ही फ्रेश दिसते पण मागचे जाम झाले त्यात डायबिटीसवाल्यांचा त्रास एवढा वेळ बसायचं म्हणजे मग त्यामुळं मी माझ्या भाषणाला आवडतं घेतो। अजित पर्व संकल्प विजयाचा 2024 हा संकल्प घेऊन पुढे जायचं आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्याला संकल्प या ठिकाणी करायचा आहे असा एक शब्द घेऊन किंवा आपला वचन घेऊन आपण पुढे जायचं आहे। आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरजजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला झाले। जी काही भूमिका अजितदादांनी आपल्या राज्यामध्ये घेतली ती का घेतली कशामुळे घेतली आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालो ची पूर्ण कल्पना या ठिकाणी दिली। आणि उत्तर नगर मधले अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लामटेजी यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही कामं त्यांनी केलेली आहे ती कामं आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांना करणं शक्य झालं याची पूर्ण माहिती आपल्याला या निमित्ताने दिली। सांगायचं तात्पर्य एवढंच 2019ची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आपण करून ही निवडणुकीला सामोरे गेलो। भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक एकत्रितपणे लढवली। त्यावेळेस आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आपले प्रदेश अध्यक्ष त्यावेळेसचे होते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि ती निवडणूक त्या वेळेस आपण लढलो। निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी असेल सर्वांनी प्रचार सभा घेतल्या। आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आपले आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले।
परंतु राज्यामध्ये काम करत असताना आमदारांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम आपले नेते आदरणीय अजितदादांनी विविध योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध करण्यासाठी केलं, जे काही कामं आपल्याला होताना दिसत आहे ते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून झाले. आणि म्हणून भविष्यामध्ये जरी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये काम करून घेण्यासाठी जर कोणी मदत करणार असेल तर ते एकमेव नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा. आणि म्हणून त्यांनी जो काय निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या बरोबर आपण त्या ठिकाणी सामील झालो आणि आपल्या मतदारसंघातील कामं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी एकच विनंती करेन, जे काय आपल्याला आज रस्ते दिसत आहे, विजेचे प्रश्न सुटताना दिसत आहे, एमआयडीसीचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, हे जे काही सुटलेलं आहे ते आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता आलेले आहे. आणि म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये अजून प्रयत्न करायचे. 2024 वर्ष चालू झालेलं आहे, हे निवडणुकीचं वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार लोकसभा असेल त्या आपल्या विधानसभा क्षेत्र असतील, आपण महायुतीमध्ये लढणार आहे. परंतु आपल्या पक्षाची कामगिरी त्या पद्धतीने त्या निवडणुकीमध्ये कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुठला आपला घटक पक्ष म्हटला पाहिजे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत झाली, यासाठी आपण त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना तीच विनंती राहील का आपण या युवक मेळाव्यातून तो संदेश घेऊन जाण्याचं काम करायचं. हा युवक मेळावा जरी आहे पण या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी देखील बसलेली आहे. परंतु या ज्येष्ठ मंडळी आजही एका युवकाला लाजवेल असं काम त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. आज आपण पाहतोय का भारत देश हा युवकांचा देश, तरुणांचा देश समजला जातो. सगळ्यात जास्त संख्या ही तरुणांची आहे. आपल्या देशामध्ये 51% लोक हे कार्यशील समजले जातात. जे काही कार्यशील लोक आहेत त्याच्यामध्ये बालक असतील, वृद्ध असतील, यांची संख्या आता कमी आहे. आणि म्हणून युवकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. या युवकांना योग्य जर व्यासपीठ दिलं असेल तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही. ही जी काय परिस्थिती युवकांच्या बाबतीमध्ये, युवकांच्या संख्येच्या बाबतीमध्ये भारत देशाची आहे, ही भारताची कायम राहणार नाही. आणि म्हणून युवकांना योग्य दिशा देण्याचं काम या काळामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे युवकांना जर योग्य दिशा देण्याचं काम या आजच्या परिस्थितीमध्ये झालं तर आपल्या देशाला परत एकदा सोने की चिडिया हे नाव रूपानं परत एकदा आल्याशिवाय राहणार नाही. युवकांनी देखील नोकरी बरोबर उद्योग व्यवसाय असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, या सर्व गोष्टीमध्ये सहभाग घेण्याची गरज आहे. आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. आपल्या सर्वांना एक हक्काचं व्यासपीठ जर कोणी दिलं असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. मी देखील ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं त्यावेळेस मी एक युवकच होतो. आता 35 वर्षापर्यंत युवक म्हटलं जातो. स्थान देण्यात आलं, मुस्लिम समाजाला स्थान देण्यात आलं, मागासवर्गीय समाजाला स्थान देण्यात आलं. दादा, ज्यावेळेस शिंदे फडणवीस सरकार बनलं होतं त्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकही महिला नव्हती आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदितीताई तटकरे या महिलेला संधी देऊन सुद्धा महिलेचा सन्मान करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. कारण सर्वांना न्याय द्यायचं काम कोण करतंय तर अजितदादा करतायत. तरी सुद्धा जाणीवपूर्वक काही लोक
जाणीवपूर्वक काही लोक आपल्यावरती टीका करतात, या लोकांनी विचारधारा सोडली. बरं, टीका करणारे कोण? जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, हेच लोक टीका करतात. ऐकते तुम्ही? माझं कोपरगावमधून खुलं आव्हान आहे. मी महाराष्ट्रात ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा आव्हान केलेले. या कोपरगाव शहरातून माझं खुलं आव्हान आहे. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना आव्हान आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला ज्यावेळेस पाठिंबा द्यायचं ठरलं होतं, पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं ठरलं होतं, त्यावेळेस तुम्ही त्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली होती का नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेकडे तुम्ही जाहीर करा आणि मग तुम्ही विचारधारेच्या गप्पा मारा. एकीकडे तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या पत्रावरती सह्या करायच्या आणि दुसरीकडे म्हणायचं की या लोकांनी विचारधारा सोडली. रोहितदादा पवार यांनी तर पवार साहेबांकडे आपल्या तरुण आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन गेले होते आणि काय सांगितलं की साहेब, जर आमच्या मतदारसंघाची विकास कामं करायची असतील, जर आमच्या पडलेल्या कामावरचा स्टे उठवायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जायचं. हा प्रस्ताव रोहितदादा पवार यांनी पवार साहेबांना दिला होता. आणि आज रोहितदादा पवार आपल्यावरती टीका करतायत, दादांवरती टीका करतायत. अरे तुम्ही टीका करण्याच्या आधी थोडे तरी आरसा पाहायला पाहिजे होता आणि मग दादावरती टीका करायला पाहिजे होती. दुसरे नेते जितेंद्र आव्हाड, याच नगरभूमीमध्ये काल परवा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर झालं. मागच्या शिबिराला मी होतो, आपण होता, तिथली बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. तुम्ही असाल. आशुतोष दादांनीच त्याचं नियोजन पूर्णपणे सांभाळलं होतं. दादा, त्या शिबिरामध्ये आपण एक विचारांचा वारसा जपला होता. त्या शिबिरामध्ये पुढचे ध्येय धोरणं आपण ठरवली होती, पुढची दिशा ठरवली होती संघटना बांधणीची. आणि काल परवा जे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये वक्तृत्व स्पर्धा लागली होती की अजित दादावर टीका कोण कशा पातळीवरती करेल. ती शिबिर नसून वक्तृत्व स्पर्धा झाली की काय असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतोय. कारण जो तो उठत होता दादावरती टीका करत होता, जो तो उठायचा दादावरती टीका करायचा. मला आश्चर्य वाटतं. त्या शिबिरामध्ये एका नेत्याने काय बोलला, इथं बसलेल्या माझ्या बाजूंना माझी विनंती आहे, थोडासा बुद्धीला विचार करा. एका नेत्याने त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला की प्रभू श्रीराम मांसाहार खायचे, प्रभू श्रीराम क्षत्रिय होते. माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्या ठिकाणी कुणी विचारलं होतं त्यांना की प्रभू राम काय खायचे, प्रभू राम कुण्या धर्माचे होते? परंतु जाणीवपूर्वक या राज्यामध्ये अस्थिरता माजावी, सामाजिक द्वेष वाढावा म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधानं त्यांनी केलेली गेली होती. पुन्हा त्यांना माफी मागावी लागली. आणि दादा, कालचा तर आनंदाची गोष्ट कालची आहे की जितेंद्र आव्हाड सारख्या दानवाला सुद्धा काल रामाचं दर्शन घ्यावं लागलं. ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे? ज्याने रामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, ज्याने त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, त्यांना सुद्धा काल जय श्रीराम म्हणायची वेळ याच भूमीमध्ये आलेली आहे. एकीकडे तुम्ही शिवा घालायच्या, एकीकडे तुम्ही नावं ठेवायची आणि दुसरीकडे मात्र लोटांगण घालायचं. ही पद्धत आता चालणार नाही. कारण महाराष्ट्रातली जनता ही आता दुधखोळी राहिलेली नाही. तुम्हाला सुद्धा कळतं की काय भूमिका घेतली. आशुतोष दादा, तुम्ही ज्यावेळेस आपली भूमिका घेतली त्यावेळेस तुम्ही परदेशात होतात. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की माध्यमामध्ये बऱ्याच बातम्या चालू होत्या तुमच्याबद्दल की पुण्याची बाजू घेतील, हे ह्यांचे इथं महाराष्ट्रात ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस कुणाची बाजू घ्याल हा प्रश्न पडला होता. परंतु मी आशुतोष दादाला अनेक वर्षापासून ओळखतो. त्यांनी कधी जातीचं धर्माचं राजकारण केलेलं नाही. ज्यावेळेस ही भेटतात ते मतदारसंघाच्या विकास कामाचं राजकारण करतात. आणि मला माहित आहे हा माणूस भविष्यात महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी येईल त्यावेळेस मात्र विकास कामाच्या बाजूने जो कोणी निर्णय घेतलेला असेल, भविष्यात आपल्या मतदारसंघाचा फायदा ज्या बाजूने असेल त्या बाजूने जातील हा विश्वास मला होता. आणि दादांना आल्यावर सुद्धा तीच भूमिका घेतली. आल्या आल्या त्याने अजित दादांना भेटले आणि माझा पाठिंबा हा तुम्हाला आहे अशा पद्धतीचं दाखवून दिलं. आणि आज मला विश्वास आहे, मी ज्यावेळेस कोपरगावला येत होतो त्यावेळेस बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं की या मतदारसंघात अनेक विकास कामं जी अनेक वर्षापासून रखडलेली कामं चालू आहेत. आज हे शहर सुद्धा एक वेगळ्या भक्तिभावाने प्रेरित झालेलं शहर दिसायला लागलं. मला विश्वास आहे
जसं तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की राम राज्य यावं, आणि आपल्या सुद्धा महाराष्ट्रातल्या नेतृत्वाची हीच इच्छा आहे की या जनतेचे प्रश्न सुटावेत आणि राम राज्य पुन्हा याच्यावरती यावं. सर्व समाज घटक, समाज बांधव गुन्हा गोविंदाने आपल्या मतदारसंघात, आपल्या राज्यात नांदावेत, हीच आपली भविष्यातली इच्छा आहे. आणि भविष्यात तशाच पद्धतीचं काम सुद्धा आपल्याला करायचंय. दादा, दुसरी एक गोष्ट सांगतो. भविष्यात आता इथं कृष्णाला आम्ही जबाबदारी दिलेली आहे. कृष्णा, तुम्ही असाल, बबन असाल, मी तुम्हा दोघांनाही या ठिकाणी आज सांगतोय, आपल्याला कुठले इव्हेंट करायचे नाहीत. माझी थोडं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी ग्राउंडवर जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यापैकी आहे. तुम्हाला एखादी जर मी काम सांगितलं तर ते काम पूर्णत्वाकडे झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नसतो. त्यामुळे कृष्णा आणि बबन, तुम्हाला विनंती आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्रत्येक बूथवरती जसं तुम्ही 1 बूथ 10 यूथची सांगितलात, ते नाही 1 बूथ 20 यूथ अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला राबवायचे. या ठिकाणी भविष्यातल्या निवडणुका ज्या दिवशी आपण लढू त्या दिवशी आशुतोष दादा म्हणले पाहिजेत, किरण लहानते म्हणले पाहिजेत. माझ्या निवडून येण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रवादी युवक संघटनेचा वाटा आहे. अशा पद्धतीची संघटना आपल्याला निर्माण या जिल्ह्यामध्ये करायचं आहे. मला विश्वास आहे तुम्ही दोघं भविष्य काळामध्ये या ठिकाणचं